Hello students, myself Kiran Jadhav. Today we have started the paper 2, chapter number 6, classification of plants. In this chapter we have discussed about these points. First, kingdom Plantae, second, subkingdom Gymnosperm, and third, subkingdom Angiosperm. Can you recall? How have living organisms been classified? कशा पद्धतीने आपण सजीवांचं वर्गीकरण करत असतो. तर यू हॅव ऑलरेडी लर्न अबाउट 8th स्टँडर्ड 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम proposed by Robert Whittaker 1959. This classification we have given here. Look carefully. लिव्हिंग ऑर्गॅनिझम सजीवांचं वर्गीकरण कोणत्या बेसिसवर झालेलं आहे? प्रोक्रायोटिक, युक्रायोटिक. प्रोक्रायोटिक मीन्स विदाउट सेल मेम्ब्रेन, ज्यांच्या पेशीवरती आवरण राहणार नाही त्यांना आपण प्रोक्रायोटिक म्हणतो. आणि युक्रायोटिक मीन्स वेल डेव्हलप सेल ऑर्गन्स. नाउ इन प्रोक्रायोटिक ओनली वन किंगडम मोनेरा इज हियर. Last year you have seen some example of kingdom Monera. Have you seen here? These are the some examples of kingdom Monera. All kinds of bacteria in kingdom Monera and also blue algae are included in also kingdom Monera. Now eukaryotic well developed cell membrane is divided into two parts, unicellular, multicellular. Uni means one, एक पेशीय, single cell, only one kingdom here, kingdom Protista. We have also seen last year kingdom Protista's example, like here. This is kingdom Protista. Volvax, Paramecium, Euglena and Amoeba are the some example of kingdom Protista. Multicellular is a big branch. In multicellular, two types of subdivision. One is with cell wall and without cell wall. With cell wall only one branch, kingdom ॲनिमल और ॲनिमेलिया, प्राणी ज्याला आपण म्हणतो. आणि विथ सेल वॉल पेशीभित्तिका असणारी. मग त्याच्यामध्ये 2 ग्रुप्सचं बायफर्गेशन झालेलं आहे, ऑटोट्रॉप्स अँड हिट्रोट्रॉप्स. ऑटोट्रॉप्स मीन्स सेल्फ फीडर, स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकणाऱ्या, मीन्स ग्रीन प्लांट. अँड हिट्रोट्रॉप्स मीन्स डिपेंड ऑन अदर्स, फॉर एक्झाम्पल फंगी, अन्न म्हणून दुसऱ्यांचा वापर करतात किंवा दुसऱ्यांवर अवलंबून असतात, त्यांना आपण म्हणतो हिट्रोट्रॉप्स. नाउ व्हॉट आर द हिडन सिक्रेट ऑफ किंगडम प्लांटी विच इम्पार्ट दिस ग्रीन फ्रेशनेस टू अवर सराउंडिंग. आपण आपल्या अवतीभोवती कितीतरी हिरव्या वनस्पती बघतो आणि त्यांच्या मागे एक हिडन सिक्रेट काय आहे असं म्हणजे काय रहस्य दडलेलं आहे, आपल्याला हे इथे बघायचं आहे. नाव जस्ट हाऊ मच डायव्हर्सिटी इज देअर इन धिस किंगडम, लेट अस सी. अगदी लॉन ज्याला आपण म्हणतो, अगदी छोटे छोटे, अगदी बोटापेक्षाही लहान वनस्पतीपासून तर बनियन ऑफ ट्रीज म्हणजे वटवृक्षापर्यंत प्रचंड एवढी बायोडायव्हर्सिटी आपण बघतो. मग हे सगळं क्लासिफिकेशन करून कशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे हे आपण इथे बघणार आहोत. नाउ कॅन यू रिकॉल, तुम्हाला इथे एक प्रश्न विचारलेला आहे बघा. विच आर द स्पेशल सेल ऑर्गनल्स दॅट डिफरन्शिएट प्लांट सेल फ्रॉम ॲनिमल सेल. 2 टाइप्स ऑफ सेल, प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. मग विच स्पेशल सेल ऑर्गन्स आर डिफरंट फ्रॉम प्लांट अँड ॲनिमल? एस, क्लोरोप्लास्ट और ग्रीन पिगमेंटेशन किंवा हरित लवक ज्याला आपण म्हणतो, हा अतिशय महत्त्वाचा दोघं वनस्पती आणि प्राणी पेशींमधला फरक आहे. क्लोरोप्लास्ट याच्यामुळे आपल्याला वनस्पती ह्या सेल्फ फीडर म्हणजे ऑटोट्रॉप झालेल्या आहेत आणि प्राणी काय झालेले आहेत? हिट्रोट्रॉप झालेले आहेत. नाउ द ग्रुप ऑफ ऑटोट्रॉप लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव युक्रायोटिक सेल विथ सेल वॉल इज द ग्रुप ऑफ प्लांट्स. बघा कशाला आपण प्लांट्स म्हणणार आहोत, तर ऑटोट्रॉप्स, स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकणारा अशा सजीवांचा ग्रुप, ज्या कशा आहेत? युक्रायोटिक सेल आहेत, म्हणजे आदी केंद्रकीय आहेत, आपलं दृश्य केंद्रकीय आहेत. विथ सेल वॉल आहे, ज्यांच्यामध्ये
पेशीभित्तिका आहेत, अशा समूहाला आपण काय म्हणणार आहोत, प्लांट्स म्हणणार आहोत. प्लांट हॅव बिकम ऑटोट्रॉप ॲज दे कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल. वनस्पतीमध्ये किंवा झाडांमध्ये, हरित वनस्पतींमध्ये काय असतं, क्लोरोफिल, आणि त्यांच्या मदतीने त्या काय करतात, फोटोसिंथेसिस करतात, म्हणजे प्रकाश संश्लेषण करतात, आणि ऑटोट्रॉप्स काय राहतात, त्या स्वयंपोषी होतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑफ किंगडम प्लांटी आर द मेन सोर्स ऑफ फूड फॉर ऑल अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. मग उरलेले जे सजीव सृष्टी आहे ही सर्व ह्या प्लांटवरती अन्न म्हणून अवलंबून राहते. आता प्लांटचं क्लासिफिकेशन करताना आपल्याला काही क्लासिफिकेशन्सचे आपल्याला काही महत्त्वाचे पॉईंट्स लक्षात ठेवायचे, की आपण वनस्पतीचं क्लासिफिकेशन कसं करतो आहे, कशा आपण ओळखणार आहे. एवढी प्रचंड मोठी बायोडायव्हर्सिटी आहे, डोळ्यांना न दिसणाऱ्या तर वटवृक्षापर्यंत बायोडायव्हर्सिटी आहे. मग नेमकं कोणतं प्लांट कसं आपण ओळखणार, त्याच्यासाठी बेसिक 5 पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे. दीज आर द प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ ऑर्गन इज द फर्स्ट क्रायटेरिया. वनस्पतीला ऑर्गन आहेत की नाही. ऑर्गन म्हणजे जे प्लांट आहे त्यांना फुलं, फळं म्हणजे फ्रूट, लीफ, स्टीम, रूट आहेत की नाही हे आपण बघणार आहोत. सेकंड क्रायटेरिया आपण बघणार आहोत, सेपरेट कंडक्टिंग टिश्यू फॉर कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड इन द नेक्स्ट कन्सिडरेशन ऑफ क्लासिफिकेशन. दुसरा मुद्दा आपण असा बघणार आहोत की कंडक्शन, वाहून नेणाऱ्या टिश्यू आहेत का, म्हणजे वाहून नेणाऱ्या ऊती, म्हणजे पाणी वाहून नेण्यासाठी झायलम आणि फूड वाहून नेण्यासाठी फोलम. झायलम आणि फोलमसारख्या टिश्यू त्या वनस्पतींमध्ये आहेत का. तिसरा ग्रुप आपण बघणार आहोत, प्लांट बिअर सीड्स. वनस्पतीला बिया येतात का. इफ एस, जर येत असतील तर सीड आर एनक्लोज इन अ फ्रूट ऑर नॉट. मग त्या बियांवरती फळांचं आवरण आहे की नाही, हा चौथा क्रायटेरिया. अँड फायनली लास्ट वन आहे, ग्रुप डिपेंड अपॉन द नंबर ऑफ कॉटिलेडस इन द सीड्स. मग ज्या बीज आहेत, ज्या बिया येणार आहेत, मग त्यांना किती कॉटिलेंट्स आहेत. 1 मीन्स मोनोकॉट आहेत की डायकॉट आहेत, त्या एक बीजे आहेत की द्विबीजे आहेत, असं आपण इथे बघणार आहोत. ॲट द हायर लेवल ऑफ प्लांट क्लासिफिकेशन डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स आर कन्सिडर फॉर क्लासिफिकेशन. फॉर एक्झाम्पल, डिपेंडिंग अपॉन द ॲब्सेन्स ऑर प्रेझेन्स ऑफ फ्लावर, फ्रूट, सीड्स, प्लांट्स आर क्लासिफाईड ॲज क्रिप्टोगॅमिया और फिनेरोगॅम्स. बघा, पहिले हे झालेत 5 बेसिक कॅरेक्टर्स, हे आपण सगळीकडेच बघणार आहोत. आता फक्त हेच नाही तर अजून थोडेसे कॅरेक्टर्स आपल्याला लक्षात घ्यावे लागणार आहेत, आणि त्याच्यामध्ये मग आपण असं बघणार आहोत की कोणत्या वनस्पतींना पानं, फुलं, फळं, बिया येतात की नाही. मग ज्यांना येत असतील त्यांना आपण काय म्हणणार आहोत, जर बीज वगैरे हे सगळं येत असेल तर आपण त्यांना काय म्हणणार आहोत, सीड प्लांट आर क्लासिफाईड ॲज क्रिप्टोगॅम्स और फिनेरोग्राम्स. मग अबीजपत्री आणि बीजपत्री अशा पद्धतीने आपण त्यांचं काय करणार आहोत, रूपांतर करणार आहोत. नेक्स्ट, डिपेंडिंग अपॉन वेदर सीड्स आर एनक्लोज विदिंग अ फूड ऑर नॉट. जर बीज येत असेल मग त्याच्यावरती आवरण आहे की नाही हे आपण बघणार आहोत. फिनेरोगॅम आर क्लासिफाईड ॲज जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. मग बीजपत्री किंवा सुपुष्प वनस्पती ज्यांना आपण म्हणतो, मग फिनेरोगॅम्सचे परत आपण 2 भाग करणार आहोत, जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. नाउ अँजिओस्पर्म आर फर्दर क्लासिफाईड ॲज मोनोकॉट आर डायकॉट डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ कॉटिलेडन्स इन सीड्स. मग परत अँजिओस्पर्म ज्या आहेत म्हणजे त्यांना जे सीड येणार आहे ते सीडचे किंवा ज्या बीज आहेत त्या एकदल आहेत की द्विदल आहेत हे सुद्धा आपल्याला इथे बघायचं आहे. अँड इंट्रोडक्शन टू सायंटिस्टबद्दल आपल्याला थोडीशी माहिती दिलेली आहे, ही बघूया. इन 1883 Eichler, a botanist, classified the kingdom Plantae into 2 subkingdoms. As a result, 2 subkingdoms, cryptogams and phanerogams, were considered for plant classification. This is very important. ह्या शास्त्रज्ञांनी आपल्याला प्लांटच्या 2 मेन ब्रांच दिल्यात, क्रिप्टोगॅम अँड
phanerogam we have seen one by one. Now first cryptogam. Now search for a pond with greenish water. पॉन्डमध्ये हिरवं पाणी असतं बघा, बरोबर आहे. तर आपण काय करणार आहे, ते हिरवं पान घेणार आहोत आणि कलेक्ट सम ऑफ द ग्रीन फायबर फ्रॉम द वॉटर. पुट द फायबर in a petri dish and wash them clean with water. Put one of the fiber in a drop of water on a glass slide and spread it out straight. आपण काय करून घेणार आहे, एक ग्लास स्लॅब तयार करून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, जिथे हिरवं पाणी असतं त्या पाण्यातला एक ग्रीन फायबर स्ट्रक्चर, थ्रेड लाईक स्ट्रक्चर घेणार आहोत. पेट्री डिशमध्ये त्याला वॉश करून आणि एक ग्लास स्लाईड ज्याला आपण म्हणतो त्याच्यावरती घेऊन आणि त्याच्यावरती पाण्याचे 2-3 थेंब टाकणार आहोत. अगेन पुट अ कवर स्लिप ऑन द स्लाईड आणि त्याच्यावरती परत एक चौकोन पातळ काचेची स्लिप ठेवणार आहेत. अँड ऑब्झर्व अंडर अ कंपाऊंड मायक्रोस्कोप. आता आपण ती कुठे बघणार आहोत, अंडर मायक्रोस्कोप, सूक्ष्मदर्शीखाली आपण धरणार आहोत. डू यू सी a spiral arranged green thread like chloroplast in the cell in that straight fibers? This plant is known as Spirogyra. आता मायक्रोस्कोपमध्ये जेव्हा आपण ती ग्लास स्लाईड बघणार आहोत तेव्हा आपल्याला दोऱ्यासारखा लांबट हिरव्या रंगाचे ठिपके असलेला म्हणजेच क्लोरोप्लास्ट असलेला धागा दिसणार आहे. त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, स्पायरोगायरा. दिस इज कॉल्ड स्पायरोगायरा. बघा थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहेत या पद्धतीने आणि हे काय आहेत, ग्रीन पिगमेंट आहेत, हरित कण ज्याला आपण म्हणतो या पद्धतीने. आता क्रिप्टोगॅम आपण बघतोय. क्रिप्टोगॅमचं मिनिंगच काय आहे, अबीजपत्री. काय म्हणणार आहे आपण क्रिप्टोगॅमियाला, क्रिप्टोगॅमिया मीन्स व्हॉट, अबीजपत्री, ज्या वनस्पतीला बिया येणार नाही अशी वनस्पती. मग क्रिप्टोगॅमियाचे 3 डिव्हिजन केलेले आहेत. 3 भागांमध्ये पहिला भाग राहणार आहे थॅलोफायटा, सेकंड राहणार आहे ब्रायोफायटा आणि थर्ड राहणार आहे टेरिडोफायटा. इथे टेरिडोचं स्पेलिंग टी पासून सुरू होतं आहे की पी पासून. मग इथे टेरिडोफायटा काय प्रोनाउन्सिएशन आहे, पी इथे काय आहे लपलेला आहे, सफिक्स आहे, इथे थोडंसं लक्षात घ्या. मग क्रिप्टोगॅम अबीजपत्री जिला आपण म्हणतोय तिचे काय पडणार आहेत, 3 डिव्हिजन पडणार आहेत. पहिली डिव्हिजन आहे थॅलोफायटा. थॅलॉइडचं मिनिंग होतं विदाऊट लीफ, स्टीम अँड रूट. अशी वनस्पती की जिला पानं येत नाही, जिला खोड नसतं आणि जिला मुळंसुद्धा नसतात, अशा वनस्पतीला आपण काय म्हणणार आहोत, थॅलॉइड म्हणणार आहोत. मग काय आहेत कॅरेक्टर्स बघूया पहिल्या डिव्हिजनचं. दिस प्लांट ग्रो मेनली इन वॉटर. वरती आपण काय केलं होतं, ग्रीन फायबर पाण्यामधूनच शोधला होता, म्हणजे ही कुठे आढळणार आहे आपल्याला, मेनली इन वॉटर. दिस ग्रो अ प्लांट विच डू नॉट हॅव स्पेसिफिक parts like root, stem, leaf, flower but are autotrophic due to presence of chlorophyll. This is very important. आपण प्लांट बघतोय. प्लांट म्हटलं की तिच्यामध्ये ग्रीन पिगमेंटेशन येणारच आहे आणि ग्रीन पिगमेंटेशन म्हटलं की त्या काय राहणार आहेत, ऑटोट्रॉप्स, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करून घेणाऱ्या. थॉलॉइडचा अर्थ समजून घ्या. थॉलॉइड मीन्स विदाऊट रूट, स्टीम अँड लीफ. नाव दिस इज थॅलॉइड. अल्गी शोज ग्रेट डायव्हर्सिटी. आता आपण जी बघतो आहोत वनस्पती जिचं आपण एक्झाम्पल बघितलं, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल इज कॉल्ड अल्गी. आपण आत्ता जी वनस्पती बघितली ही कोणत्या ग्रुपमध्ये मोडते, अल्गी, शैवाल ज्याला आपण म्हणतो. अल्गी शोज ग्रेट डायव्हर्सिटी. विविध प्रकारच्या शैवाल ज्याला आपण म्हणतो आपल्याला निसर्गामध्ये आढळतात. दे मे बी युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर. त्याच्यातल्या काही एकपेशा आहेत, काही बहुपेशा आहेत. अँड मायक्रोस्कोपिक ऑर लार्ज. काही इतक्या सूक्ष्म आहेत की त्या डोळ्यांना दिसत नाही, मायक्रोस्कोपमधून बघाव्या लागतात आणि काही सहज आपल्याला दिसतात. फॉर एक्झाम्पल ऑफ अल्गी आर स्पायरोगायरा, अलोथ्रिक्स, उल्वा, सार्गेसम, etc. Some of those are found in fresh water while some are found in saline water. फ्रेश वॉटर म्हणजे गोडा पाण्यात
आणि सॅलिन वॉटर म्हणजे खारट पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये अल्गी म्हणजे शैवाल ग्रुपच्या वनस्पती दिसून येतात. विविधता आहे त्यांच्यामध्ये भरपूर, काही अतिशय सूक्ष्म आहेत तर काही सहज डोळ्याने दिसणाऱ्या सुद्धा आहेत. दीज प्लांट्स युजली हॅव अ सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी. कशा असतात त्या? मऊ, सॉफ्ट असतात आणि फायबर लाईक बॉडी आहे त्यांची. व्हेरियस टाईप्स ऑफ फंगी लाईक ईस्ट अँड मोल्ड which do not have chlorophyll are also included in this group. आता क्लोरोफिल नाही आहे म्हणजे ह्या ऑटोट्रॉप्स नाही आहे, स्वतःचा अन्न स्वतः तयार करत नाही, म्हणजे ह्या कोण आहेत? हिट्रोट्रॉप्स आहेत. मग हिट्रोट्रॉप्समध्ये कोण येतात? किंगडम फंगी. मग किंगडम फंगी काय आहेत? परपोषी आहेत. मग त्यांचे उदाहरणं आपल्याला इथे दिलेले आहेत. ईस्ट अँड मोल्ड आर सम एक्झाम्पल ऑफ फंगी. नाव वी हॅव गिवन हिअर सम एक्झाम्पल ऑफ थॅलोफायटा डिव्हिजन, ओल्वा, Cara, and this is Spirogyra. Again I talk to you, this is the first division of cryptogam, Thallophyta. Thallophyta, thallo means what? Without leaf, stem and root. अशी वनस्पती जिला पानं, फुलं, मूळ, खोड येत नाही, विदाउट ऑर्गन, अशी वनस्पती. फॉर एक्झाम्पल डिफरंट टाइप्स ऑफ अल्गी. नाउ second division we have seen that Bryophyta. Observe and discuss. You may have seen a lush green soft carpet on old wall bricks and rocks in the rainy season. Scrape it gently with a small ruler. Observe it under a magnifying lens and discuss. आता इथे थोडंसं लक्ष द्या. इथे मॅग्निफाईंग लेन्समध्ये आपण बघणार आहोत. याच्या आधीचं आपण कशात बघितली होती? मायक्रोस्कोपमध्ये, म्हणजे अतिसूक्ष्म होत्या त्या. आता ह्या थोड्याशा आपल्याला मॅग्निफाईंग लेन्सने सुद्धा दिसू शकणार आहेत. आता मोस्टली आपण ब्रायोफायटा म्हणजे दुसरी डिव्हिजन बघतो आहोत. तर आपण पावसाळ्यामध्ये जर बघितलं तर जुनाट वाडे असतील किंवा डोंगर वगैरे असतील तर त्याच्यावरती असं जाड ग्रीनिश रंगाचं आपल्याला प्लांट वाढलेल्या दिसतात आणि आपण जर त्या स्क्रॅच केल्या आणि मॅग्निफाईंग ग्लासमध्ये बघितल्या तर आपल्याला त्या कशा दिसतील त्याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूयात. बघा, दिस ग्रुप ऑफ प्लांट इज कॉल्ड ॲज ॲम्फिबियन्स ऑफ द प्लांट किंगडम बिकॉज दे ग्रो इन मॉइस्ट सॉइल बट नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन. ॲम्फिबियन्स, यू नो ॲम्फिबियन्स. ॲम्फिबियन्स म्हणजे हुबैचर. हा शब्द तुम्ही प्राण्यांसाठी ऐकलाय. फॉर एक्झाम्पल फ्रॉक, बेडूक छान उदाहरण आहे. जो प्राणी जमिनीवर पण राहतो आणि पाण्यात पण राहतो त्याला आपण ॲम्फिबियन्स म्हणतो. मग ब्रायोफायटा ह्या वनस्पतींना, ह्या प्लांटला सुद्धा आपण ॲम्फिबियन्स म्हणतो, कारण त्या काय राहणार आहेत? दे ग्रो ऑन ग्राउंड, जमिनीवरती वाढतील, बट नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन. त्यांना रिप्रोडक्शनसाठी मात्र पाण्याची गरज असते. दॅट्स वाय ब्रायोफायटा कॉल्ड ॲम्फिबियन्स. दीज प्लांट आर थॅलॉइड. अगेन थॅलॉइड वर्ड इज कमिंग. थॅलॉइड मीन्स विदाउट रूट, स्टीम, लीफ, फ्रूट अँड फ्लावर. कुठलेही अवयव नसणाऱ्या वनस्पती. ब्रायोफायटामधले सुद्धा यांना अजून अवयव विकसित झालेले नाही आहेत. मल्टीसेल्युलर अँड ऑटोट्रॉप्स. ग्रीन पिगमेंटेशन आहे, क्लोरोफिल आहे, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतील. दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. यांचं प्रजनन कसं होणार आहे? स्पोर फॉर्मेशनमधून होणार आहे. द स्ट्रक्चर ऑफ प्लांट बॉडी ऑफ ब्रायोफाइट्स इज फ्लॅट, रिबन लाईक लॉंग, विदाउट ट्रू रूट, स्टीम अँड लीव्स. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस डिव्हिजन इज ऑल्सो व्हेरी स्मॉल, नॉट वेल डेव्हलप्ड. फ्लॅट रिबिनसारखं स्ट्रक्चर राहणारे, रिबन जशी असते आपली लेस जशी असते तसं फ्लॅट राहणारे स्ट्रक्चर. आणि रूट, स्टीम, लीफ जे आहे हे सुद्धा इथे वेल डेव्हलप नाही आहे. मग नेमके कशा आहेत तर बघूया आपण. इन्स्टेड दे हॅव स्टीम लाईक or leaf-like part and root-like rhizoids. They do not have specific tissue for conduction of food and water. For example, moss, Funaria, Marchantina, Anthoceros and Rixia etc. वन बाय वन आपण बघूया. ब्रायोफायटा कशी राहणार आहे? ॲम्फिबियन्स. वाय ॲम्फिबियन्स? दे ग्रो ऑन ग्राउंड बट रिप्रोडक्शन इन
नीड फॉर वॉटर, तिला प्रजननासाठी पाणी लागेल. दॅट्स वाय ब्रायोफायटा प्लांट कॉल्ड ॲम्फिबियन्स. सेकंड इम्पॉर्टंट थिंग, द रिप्रोडक्शन इज स्पोर फॉर्मेशन. दे कांट वेल डेव्हलप मीन्स दिस इज ऑल्सो थॅलॉइड ग्रुप, म्हणजे तिला पानं फुलं फळं नाही आहेत, पण लाईक दॅट स्ट्रक्चर डेव्हलप म्हणजे तसं दिसणारे अवयव याच्यामध्ये डेव्हलप होत आहेत. मीन्स हाऊ, बघा इथे हे तुम्हाला मुळांसारखं स्ट्रक्चर दिसतंय. दिस इज नॉट ट्रू रूट्स, जस्ट लाईक रूट्स. हे खरे मुळं नाही आहेत, मुळांसारखे दिसणार आहेत. दॅट्स वाय दिस इज कॉल्ड रायझॉइड्स. सेकंड, दिस इज लीफ लाईक स्ट्रक्चर. दिस इज नॉट लीफ बट जस्ट लाईक लीफ लाईक स्ट्रक्चर. दिस इज stalk. Actually this is not stem but like stem like structure. Thyroid means without, काहीही नाही आहे. सेकंड ब्रायोफायटामध्ये जस्ट म्हणजे तसे दिसणारे छोटे छोटे अवयव काय झालेले ह्या वनस्पतींमध्ये दिसायला लागलेले आहेत. फॉर एक्झाम्पल फ्युनेरिया, मॅर्चेंटिना अँड लास्ट वन अँथोसेरॉस. Anthoceraus is plant of the Bryophyta division. Now observe and discuss. You may have seen fern among the ornamental plant in a garden. Take a leaf of a fully grown fern and observe it carefully. ऑर्नामेंटल म्हणजे सुशोभित दिसणारे, सुरेख दिसणारे प्लांट. गार्डनमध्ये आपण सुंदर दिसणाऱ्याच वनस्पतींचा जास्त करून समावेश करत असतो. त्याच्यातलीच एक आपल्याला दिलेली आहे फर्न प्लांट. आपण जर काळजीपूर्वक बघितलं फर्न प्लांटचं लीफचं स्ट्रक्चर, तर त्या फर्न प्लांटवरती आपल्याला स्पोरंजा इन्सोरी ऑन लिफलेट, हे जे त्याचे लिफलेट आहे त्याच्यावरती आपल्याला असे स्पोर दिसत आहेत ब्राऊन कलरचे, म्हणून तिला आपण ऑर्नामेंट म्हटलेलं आहे. तर थर्ड डिव्हिजन आहे आपली. Plant from this group have well developed root, stem and leaf and separate tissue for conduction of food and water. This is very important. टेरिडोफायटाची ही तिसरी डिव्हिजन आहे. क्रिप्टोगॅमची ही तिसरी डिव्हिजन आहे. तर याच्यामध्ये आता काय झालेलं आहे, रूट, स्टेम अँड लीफ वेल डेव्हलप झालेले आहेत आणि कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर, अन्न आणि पाणी वाहून नेण्यासाठी सेपरेट टिश्यूंची, पेशींची सुद्धा इथे काय झालेली आहे, वाढ झालेली आहे. बट दे डू नॉट बिअर फ्लावर्स अँड फ्रूट्स, पण यांना काय येत नाही, फळंही येत नाही आणि फुलंही येत नाही. बट दे डू नॉट बिअर फ्लावर्स अँड फ्रूट्स. दे रिप्रोड्यूस with the help of spore formation along the back of posterior surface of their leaves. फॉर एक्झाम्पल फर्न लाईक नेप्रोलेप्सिस. आत्ताच मी तुम्हाला जे दाखवलं ना असं स्पोर फॉर्मेशन. आता काय झालेलं आहे, ह्या वेल डेव्हलप झालेल्या आहेत फक्त कशा बाबतीत, ऑर्गनच्या बाबतीत. रूट, स्टीम, लीफ आलेला आहे, पण रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन यांच्यामध्येही डेव्हलप झालेले नाहीत. एक्झाम्पलसाठी आपल्याला फर्न दिलेली आहे, नेप्रोलेप्सिस, मार्सेलिया, टेरिस, ॲडियंटम, इक्विसेटम, सिलाजेनेलिया, lycopodium, etc. We have given here some example. Look, be carefully. This is also called ornamental plants or third group, Pteridophyta. Use your brain power. What is the similarity between the plants of the group Thallophyta, Bryophyta and Pteridophyta irrespective of differences in their body structures? Thallophyta without root, stem and leaf means thalloid. Bryophyta means amphibians बघितले, just like structures येतात पण not well developed. लास्ट टेरिडोफायटामध्ये वेल डेव्हलप झालेले आहेत. यांच्या प्रत्येकाच्या शरीर रचनेमध्ये आपण फरक बघितला, पण त्यांच्यामध्ये काय सिमिलॅरिटी आहे, व्हॉट इज द सिमिलॅरिटी? आपल्याला असं लक्षात येईल की थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा आर द हिडन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ऑर देअर रिप्रोडक्शन थ्रू स्पोर फॉर्मेशनच्या मदतीने त्यांचं काय होणार आहे, प्रजनन होणार आहे, रिप्रोडक्शन होणार आहे. आपल्याला तिथे रिप्रोडक्शन दिसत नाही. मग बघा अतिशय इम्पॉर्टंट आहे, ऑल दीज प्लांट्स रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. तिघं ज्या डिव्हिजन आहेत त्यांचं स्पोर फॉर्मेशन थ्रू रिप्रोडक्शन होणार आहे. दे आर कॉल्ड क्रिप्टोगॅम्स ॲज देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कॅनॉट बी सीन. क्रिप्टोज मीन्स
हिडन आणि गेम्स मीन्स रिस्पेक्टिव्ह ऑर्गन. अशा वनस्पतींचा ग्रुप की ज्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स हे हिडन असतात, म्हणजे दिसत नाही, लॅक ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आर कॉल्ड क्रिप्टोगॅम्स. इथे आपण पहिला भाग बघितला क्रिप्टोगॅम्सचा. लवकरच दुसऱ्या भागाकडे वळूया, फिनेरोगॅम्स. तोपर्यंत नमस्कार.